रामकृष्ण हरी. श्री शिवलीला अमृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा अपरमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, हेरंबताता जगद्गुरो, ज्योतिर्मय स्वरूप पुराण पुरुषा, अनादि सिद्धा आनंद विलासा, माया चक्र चालका अविनाशा, अनंतवेशा जगत्पते, जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्मध्याक्षा शुद्ध चैतन्या, विश्वंभरा कर्ममोचक गहना, मनोज दहना मनोजमोहन जो, भक्तवल्लभ तू हिमनग जामात, भाललोचन नीलग्रीव उमानाथ, मस्तकी स्वरधुनी विराजित, जाती सुमनहारवत जी, पक्षीर पथ प्रिय पुरांतक, यक्षपती मित्र प्रतापकारक, दक्षमख विध्वंसक मृगांक, निष्कलंक तव मस्तकी, विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण, काकोल भक्षक निज भक्त रक्षणा, विश्वसाक्षी भस्मलेपन, भयमोचन भवहारक जो सर्ग स्थित्यांत कारण, त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन, स्कंदतात सुहास्य वदन, माया विपीन धन जो सच्चिदानंद निर्मळ, शिवशांत ज्ञान घन अचळ, जो भानुकोटी तेज अढळ, सर्व काळ व्यापक जो, सकल कलिमल दहन, कल्मष मोचन, अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण, पद्मजतात मनरंजन जनमन मरणनाशक जो, कमलोद्भव कमलावर, दशशत मुरव दशशत कर, दशशत नेत्र सूरभूसर, अहोरात्र ध्याती जया, भव भवांतक भवानीवर, शश्मनवासी गिरा अगोचर, जो स्वर धुनी तीर विहार, विश्वेश्वर काशीराज जो, व्योमहरण व्यालभूषण, जो गजदमन अंधकमर्दन, ओंकार महाबलेश्वर आनंद घन, मदगर्व भंजन अज्ञ अजित जो, अमित गर्भ निगमागम नूत, जो दिगंबर अवयव रहित, उज्जयिनी महाकाळ काळातीत, स्मरणे कृतांत भयनाशी, दुरित कानन वैश्वानर, जो निज जन चित्त चकोर चंद्र, वेणू नृपवर महात पापहर, घृष्णेश्वर सनातन जो उमारदय पंजर कीर, जो निज जन हृदयाब्ज भ्रमर, जो सोमनाथ शशिशेखर, सौराष्ट्र देश विहारी जो, कैरवलोचन करुणा समुद्र, रुद्राक्ष भूषण रुद्रावतार, भीम भयानक भीमशंकर, तपापार नाही ज्याच्या, नागदमन नागभूषण, नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान, ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण, नागजनन जनक जो, वृत्तारीश शत्रुजनक वरदायक, बाणवल्लभ पंचबाणांतक, भवरोग वैद्य त्रिपुरहारक, वैजनाथ अत्यद्भुत जो, त्रिनयन त्रिगुणातीत, त्रितापशमन त्रिविध भेदरहित, त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत, करुणाकर बलाहक जो, काम सिंधू विदारक कंठीरव, जगदानंद कंद कृपार्णव, हिमनगावासी हेमधीतव, हिमकेदार भीनव जो, पंचमुकुट मायामलहरण, निशिदीन गाती अम्नाय गुण, नाही जया आदि मध्य अवसान, मल्लिकार्जुन श्रीशैलवासी, जो शक्रारिजिन कांतक प्रियकर, भुजा संताप हरण जोडोनी कर,
जेथ तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजित ब्रह्मानंद धामा तुझ वर्णावया महिमा निगमागम अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेत बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तद्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आनु कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशवया आदित्या दीपसरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुधर कज्जल जलधी मशीपात्र सूरधूमलेखनी विचित्र करोनी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्ण दशी वहाती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्नमराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णावी मीन झालो ऐसे शब्द एकता साचार तोषला दाक्षायनीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रसभरीन मी जैसा धरुणी शिशूचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविन मी श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्राह्मोत्तर खंड जे नैमिषारण्ये शौनकादिक सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदकाशीचा रोहिणी पती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसमास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणाद्वारे प्राशन करो यावरी वेदव्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देऊनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य पार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवणे मात्रे देनार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थव्रताचे फळ महामखांचे श्रेय केवळ देनार शिवरात्री चरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकल यज्ञा माझी जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडक्षर बीजसहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार उतरी संसारानुनव पार ब्रह्मा विसुर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद पातक इतुक्यासही संहारक शिवतारक मंत्र जो दृष्टी पृष्टी धृती कारण मुनी निर्जरासी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमान वर्णवे नवग्रहांत वासरमणी थोर तैसा मंत्रांत शिवपंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत महाशमशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शस्त्रा माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतांत मंत्र पंचाक्षरी ते विहा
केवळ परमतत्वचिन मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रताचे संभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदि करुणी हाची जप मुख्य वर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदि करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी आकरणिता दोष वारण उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करुण शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यास निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपका लागुनी शिव म्हणे मी तुमचारुनी परितो मंत्र गुरु मुखे करुनी घेई जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो मित भाषानी शांत दांत अंगी अमानित्व अंधभित्व अहिंसक अति विरक्त तोची गुरु करावा वर्णानाम ब्रह्मानो गुरुः हा वेद वचने निर्धारू त्यापासोनी मंत्रोच्चारू करोनी घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊक मंत्र तरी गुरुमूर्खे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणिजे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी श्री गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले भूत परी त्याचे मुख न पहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संताशी चर्चा पूर्ण तरी गुरुविनत्तरेना एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी गुरुविनतरेना प्रत्यक्ष येऊनी देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो नतरेची स्वयमेव गुरुसी शरण न रिघता मौजी बंधन विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविन वराढी समग्र काय व्यर्थ मिळोनी तो वाचक झाला भौवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणोनी सांप्रदाययुक्त गुरुस शरण जावे निर्धरी जरी गुरु केला भलता एक परिपूर्व सांप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भधास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप नकळेची असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र अधिकरुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी येची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठनी निजी ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निज ध्यास धरिता साक्षात्कार पापास क्षय होय सरस ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र दाशार नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती कारभार करजोडोनी नमती वारंवार त्यांच्या मुकुट रत्न किरणे साचार प्रपदे ज्याची उजळली मुकुट घर्षणे करुनी किरणी पडली दिसती चरणी जेने सत्तावसन पसरुनी पालानिली कुंभिनी हे उभारिला यशोध्यज जेवी शरचित्काळीचा द्विजराज सकल पजानी द्विज चिंतती कल्याण जयाचे
जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस स्पर्श न करी कालत्रयी, सद्बुद्धी धर्मपत्नी सीरत, स्वरूपाशी तुई जे रमानाथ. दानशस्त्रे समस्त याचकांचे दरिद्र निवटिले, भूभुजान्मरी जामद्यज्ञ, समरागनी जेवी प्रळयाग्न्य. ठानन चळेरणी होन, कुठरा घाये बुर जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा, आकळी जेवी करतळीचा आवळा. जेने दान मेघे निवटिला, दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अति मधुर, मेघ गरजे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्तमयूर, नृत्य करती स्वानंदे. ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत, जलसिंधू होय भयभीत. निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य, वचन ते विनचळेची. त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती, विश्ववदने करुणिया. जे लावण्य सागरीची लहरी, खंजनाक्षी बिंबाधरी. खभाषिणी पिक स्वरी, हसगमना हरिमध्या. शशिवदना भुजंगवेणी, अलंकारा शोभा जिची तनु आनी. दशन झळकती जेवी हिरे खानी. बोलता सदनी प्रकाश पडे, सकल कला निपुण या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागरीचे रत्न, ते निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुवासन माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ. नेत्रा मिलिंदरुंजी घालित, दुनी पाहतान पुरेची. नूतन आनिली परनुन, मनसी जे आकर्षिले रायाचे मन. बोलाऊ पाठविले प्रीती करुण, परी ते नयेची प्रार्थिता. स्वरूप शृंगार जाळे पसरोन, अकर्षिला नृपमानसीन. या लागी दाशाहार्य राजा उठोन, आपणची गेला तिजपाशी. म्हणे शृंगारवल्ली शुभांगी, मम तनु वृक्षासी आलंगी. तव ते शृंगार सरोवर मराळी, बोले स्वहास्य वदना वेलाळी. म्हणे म्या उपासिला शशिमौळी, सर्व काळ व्रतस्थ असे. जे स्त्रीरोगिष्ट अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुस्त्रात. अमुक्त अथवा व्रतस्थ, वृद्ध शक्तन भोगावी. स्त्री पुरुषे हर्षयुक्त, असावी तरुण रूपवंत. अष्टभोगे करोनी युक्त, चिंताग्रस्त नसावी. पर्वकाळ व्रतदिन निरसून, उत्तम काळी षडूस अन्य भक्षुन. मगललना भोगावी प्रीती करुण, राजलक्षण सत्य हे. राव काममध्ये मत्त प्रचंड, रती भरे पसरोनी दोर्दंड. अलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याचे पोळले. लोहार गला तप्त अत्यंत, तैसी कलावतीची तनू पोळत. तूप वेगळा होऊनी पुसत, कैसा वृत्तांत सांग हा. शृंगार सदन विलासिनी, मबर दयानंद वर्धिनी. सकळ संशय टाकोनी, मुळी हुनी गोष्टी सांग. म्हणे हे राजचक्र मुकुट वतंस, क्रोधे भरोनेदी मानस. माझा गुरु स्वामी दुर्वास, अनुसूयात्मज महाराज. त्या गुरुने परम पवित्र, मज दिदला शिव पंचाक्षरी मंत्र. जो जपता अहोरात्र, परम पावन पुनीत मी. ममांग शीतळ अत्यंत, तव कलेवर पाप संयुक्त. अगम्य गमन केले विचार रहित, अभक्षती तुके भक्षिले. मज श्री गुरुदये करोन, राजेंद्रा आहे त्रिकाळ ज्ञान. तुझ जप तप शिवा अर्चन, घडले नाही सर्वथा. घडले नाही गुरु सेवन, पुढे राज्यांती नरक दारुण. ऐकता राव अनुतापे करुण, सद्गदीत जाहला. म्हणे कलावती गुण गंभीरे, तो शिवमंत्र मज देई आदरे. ज्याचे जपे सर्वत्रे, महत पापे भस्म होती.
ती म्हणे हे भुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारा तू माझा तरी यादव कुळी गुरुवशी वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानियान माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वसिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेईजे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करकमळ जोडोनी उभा ठाकला अष्टभावे दाटोनी हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणोनी पुढती लागे पायी मिती नाही भावार्थ यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तिरी येऊनी पुण्यवृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयंतानी करोनी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्ये वस्त्रे गुरु पूजिला नृप आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दाशाहर राय समर्पली तनु मन धनेसी उदार गर्गचरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचती जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मनंदान भजे जो एक म्हणती तनु मन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन परम चांडाळ त्याचे शठ ज्ञान कदा बदन न पहावे धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेदशास्त्रे आला पडून धिक पठन तयाचे जैसा खर पृष्टीवरी चंदन षडरसी दरवी व्यर्थ पिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकती घाना इक्षुरस गाळी इतर सेविती रस नवाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी नकळे तया असो ते अभाविक खळ तैसे नव्हे तो द्राशार नुपनाळ षोडशोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरून मस्तकी हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निजबोध तरणी अज्ञान तमतेची क्षणी निरसुनी नवल जाहले अडत मंत्रांचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघून पळते झाले ते धवा किती एकांचे पक्ष जळाले चरफडतची बाहेर आले अवघेची भस्म होऊनी गेले संख्या नाही तयांते जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंटकवन तैसे काक गेले जळोन देखोनी राव नवल करी गुरुसी नमोनी पुसेनुप काक कैचे निघाले अमूप माझे झाले दिव्य रूप निर्जरा हुनी आगळे गुरु म्हणे एक सांक्षेपे अनंत जन्मीचे महापापे बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो भूतकाळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ घुसधुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसल्या तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्रजन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखिली म्या सुवर्णस्तेय अभक्ष्य भक्षक सुरापान गुरुतकल्प परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना महत् पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक
परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक गम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रासादभेद लिंगभेद पाही पंक्तिभेद हरिभेद ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक पाखांडमती मिथ्यावादक भेदबुद्धी भ्रष्टमार्गस्थापक स्त्रीलंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यपहारक कर्मश्रेष्ठ तीर्थ महिमा उच्छेदक बकध्यानी गुरुछळक मातृहतक पितुहत्या दुर्बल घातुकु कर्ममाघ्रम दिनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पडती पेडती सज्जन गोत्रवद भगिनी विध कन्या विक्रय गोविक्रय हृदय विक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्र पापे नाही गणली इतके काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरु प्रतापे तरलो निस्सीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासी आला दाशार नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्य नाहीच कोठे देशात अलिंगिता कलावती सी नृपनाथ शशियैशे शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशार्य रायाचे आख्यान जे लिहती ऐकती करती पठन प्रीती करोनी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षी शंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमावरनिती जे पुढे कथा सुरससार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करोनी तोची बोलवीत विचारुनी पहावे मनी धरी श्रीधर वरद पांडुरंग तेने शिरी धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत प्रचंड ग्रंथ स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परीसोत सज्जन खंड प्रथमाध्याय गोड श्री सांब सदा शिवपर्णमस्तु शुभम भवतु ओम नमः शिवाय पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव।